नमस्कार मंडळी, ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून आज आपण मेष राशीचं वार्षिक भविष्य 2025 पाहणार आहोत. या वर्षात ग्रहांच्या बदलानुसार काय बदल होणार आहेत? तर मुख्यतः शनी हा ग्रह 29 मार्च रोजी बदल होत असून तो आपणाला 12वा येत आहे. म्हणजेच आपल्याला साडेसातीची सुरुवात होत आहे. ह्यापासून पुढे आपणाला 7.5 वर्ष साडेसाती राहणार आहे. तसंच गुरुचा बदल लक्षात घेता गुरु हा ग्रह आपणाला 14 मे पर्यंत दुसरा असणार आहे. तसंच त्यानंतर आपणाला 14 मे नंतरच्या काळात गुरु हा तिसरा येणार आहे आणि 18 ऑक्टोबरला परत गुरु आपणाला चौथा असणार आहे. म्हणजे परत तो बदल करून 5 डिसेंबर पासून हा गुरु पुन्हा आपणाला तिसरा असणार आहे. एकंदरीतच ह्या वर्षात आपणाला राहू हा ग्रह मे महिन्यामध्ये बदल करत असून 18 मे रोजी राहू आपल्याला कुंभ राशीत जात असून आपल्याला 11व्या स्थानी जात आहे. तसेच सिंहेत केतू 18 मे रोजी जात आहे. म्हणजे आपणाला 5वा केतू येत आहे. तसंच बघायचं झालं तर बाकी ग्रह हे बदल आपणाला दर महिन्याच्या भविष्यात ऐकता येणार आहेत. मुख्यतः हे जे ग्रह आहेत त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. मेष राशीच्या लोकांना हे वर्ष कसं जाणार आहे? तर मेष राशीच्या लोकांना या वर्षात थोडंसं त्रासाचं आणि अडचणीचं असणार आहे. तसेच बघायचं झालं तर उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने या वर्षात आपणाला थोडासा त्रासाचं दिसून येणार आहे. अपयशाची भीती निर्माण मनात होणार आहेत आणि त्यातही नवीन एखादा निर्णय व्यवसायाच्या बाबतीत घ्यायचा झाला तर शक्यतो तो मार्चच्या आधी घ्यायचा आहे. मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या दृष्टीने बघायचं झालं तर यावर्षी वरिष्ठांकडून आपल्याला त्रास दिसून येणार आहे. त्यामुळे आपणाला मे पर्यंत वरिष्ठांचा त्रास दिसून येणार आहे. त्यामुळे शक्यतो त्या ह्याच्यात आपण सावधानता बाळगायची आहे. मेष राशीच्या लोकांना बघायचं झालं तर संततीच्या दृष्टीने यावर्षी आपणाला संततीच्या मुलांच्या बाबतीत आपणाला किंवा जी आपल्याला मुलं झालेली असतील अशा लोकांना मात्र मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष किंवा त्रास मे नंतर आपणाला जाणवून येणार आहे. त्यामुळे त्यावेळी योग्य ती उपाययोजना करायची आहे. ग्रहसौख्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर गुरुबळ बघायचं झालं तर पहिल्यांदा आपल्याला मे पर्यंत दुसरा गुरु असणार आहे आणि मे नंतरचा जो तिसरा गुरु असणार आहे तो आपल्याला थोडंसं साथ देणार आहे. पण बघायचं झालं तर 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर पर्यंतचा गुरु आपल्याला गुरुबळ देणार नाहीये. त्यावेळेला मात्र जरा आपणाला गुरुबळ नसणार आहे. शक्यतो आपणाला ऑक्टोबरच्या आधी किंवा डिसेंबर नंतर विवाहाचे योग येऊ शकतात. आर्थिक जमीन व व्यवहाराच्या बाबतीत या वर्षी आर्थिक स्थावराच्या बाबतीत मात्र आपल्याला फायदा दिसून येणार आहे. पण आर्थिक बाबतीत बघायचं झालं तर थोडासा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तसेच वाहनांपासून आणि ह्याच्यापासून आपल्याला प्रवासात त्रास होणार आहे. यावर्षी मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकडे आपल्याला काळ चांगला असणार आहे. पण साडेसाती येत असल्यामुळे आळस, कंटाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर त्यावेळी योग्य वेळी शनीची उपासना करायची आहे आणि अभ्यासही करायचा आहे. मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत बघायचं झालं तर यावर्षी आपणाला उष्णतेचे आजार, पित्ताचे त्रास हे उद्भवू शकतात. तसेच आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याच्यावर उपाययोजना करायची आहे. मेष राशीच्या लोकांना एकंदरीतच यावर्षी आपणाला डाव्याच्या बाबतीत म्हणजे कोर्टाच्या बाबतीत थोडीशी अपयशाची भीती दिसून येणार आहे. तसेच आर्थिक थोड्याशा अडचणी दिसून येणार आहेत. मित्र मैत्रिणींमध्ये मानहानीचा त्रास आपणाला येऊ शकणार आहे. तसेच बघायचं झालं तर स्थावराचे व्यवहार मात्र उत्तम प्रकारे दिसून येणार आहेत. वरिष्ठ
चा त्रास आपणाला दिसून येणार आहे. पण ज्या मधल्या काळात आपल्याला गुरुबळ नसणारे त्या मात्र व्यापाराचा व प्रॉपर्टीमध्ये वाद वाढताना दिसून येणार आहे. त्यावेळी सावधानता बाळगायची. पण येणारा पहिला जो आपला वर्षाचा काळ आहे त्या ह्याच्यात विद्या अभ्यासात मात्र विद्यार्थ्यांना चांगली प्रगती दिसून येणार आहे. नंतरच्या काळात अभ्यासाकडे साडेसाती सुरू झाली की त्रास होऊ शकतो. साडेसातीमुळे मेष राशीच्या लोकांना मनात अनेक प्रकारचे विचार, चिंता आणि अस्वस्थता दिसून येणार आहे. त्यामुळे शक्यतो आपण शनीची उपासना करायची आहे आणि अहंभाव न ठेवता आपलं काम करत राहायचं आहे. असं हे मेष राशीचं आपणाला वार्षिक भविष्य सांगितलं. तसेच आपणाला वार्षिक भविष्यात आपणाला बघायचं झालं तर एखाद्याचा व्यापार आणि ह्याच्यात चांगला चालावा यासाठी आपण देवी कवचाचे पठण केलं तर आपल्याला त्यात सहकार्य दिसून येणार आहे. तसेच नवीन वास्तू खरेदी करायची असेल आणि त्यात अडचणी निर्माण होत असतील तर मेष राशीच्या लोकांनी दत्त उपासना केली तर त्यातनं आपणाला नक्कीच फायदा दिसून येणार आहे. नोकरीत त्रास होत असेल, अडचणी असतील तर मेष राशीच्या लोकांनी गणपतीची आराधना करायची आहे. शक्य झालं तर संकष्टीचा उपास केला तर उत्तम राहील. तसेच विवाह जमण्यासाठी कुलदेवतेची आराधना करायची व गुरुवारचे उपास शक्य झाले तर करायचे आहेत. तसंच बघायचं झालं तर परीक्षेत आपणाला यश येण्यासाठी गणपतीची उपासना आपण नक्कीच त्या ह्याच्यात करायची आहे. आरोग्यासाठी बघायचं झालं तर मेष राशीच्या लोकांनी योग्य वेळी त्रास होत असेल तर अति त्रास असेल तर सप्तशतीचे पठण करून घ्यायचं आहे. असं हे मेष राशीचं 2025चं वार्षिक भविष्य आपणाला सांगितलं आहे. हे भविष्य आपणाला आवडलं तर मित्र परिवारांना शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांनाही पाठवा. धन्यवाद.